तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाणे। पाचवी ढाल घेतो, त्यातले पहिले दोन हे कडवे जरासं वैराग्य प्रेरक म्हणून म्हणायचे, तेवढे दोन. म्हणजे आता 10व लोकभावना चालू आहे, मग त्याच्यामध्ये मुनींचं स्वरूप सांगितलं. आता हे 2 श्लोकामध्ये पण म्हणताना असं मुनींचं जीवन समोर आलं. म्हणजे मी 2-3 दिवसात मुनींच्या बरोबरच होते पूर्ण. होय, म्हणजे रुद्दींचं वर्णन सगळं चालू होतं ना, तर त्याच्यामध्ये असं ते मुनींच्या सोबत राहावं लागतंय. आणि जेव्हा रिअली लिहितो ना, जेव्हा इतकं एकाग्रता होती ना त्याच्यामध्ये, असं वाटतंय कशाला लिहायचं, कोण वाचायलंय, पण ते माझ्यासाठी उलट असं वाटलं आपल्यासाठी चालू आहे, दुसऱ्यासाठी नाही. म्हणून 2 वाक्य लिहिलात ना तर जास्त चिंतन असतं त्याच्यामध्ये. स्वतःहून लिहिलं तर अजूनच, पण ऐकून जरी लिहिलं तरी सुद्धा फरक पडतो. पेपर लिहिताना किती कॉन्सन्ट्रेशन लागतं सांग. इकडं तिकडं बघत लिहायला लागलो तर मागचं पुढचं बघतो का नाही? कोणच नाही. बरं, 10वीचा पेपर चांगला जाणार. म्हणजे लिहिताना एक वेगळा आनंद असतो. म्हणजे आता ते वाचलेलं वेगळं, ऐकलेलं वेगळं, पण जेव्हा लिहितो ना ॲक्च्युली त्यांचं जीवन जगतो असं वाटतंय. तसं काय ते आपल्या ज्ञानात आल्याशिवाय लिहू शकत नाही. तर असं मुनी सकल व्रती बडभागी भव भोगन ते वैराग. इतकी वैराग्य परिणती असते की सगळे भोग समोर आहेत तरी सुद्धा भोगण्याचे भाव नाहीत अंतरंगातून, अशी विरक्ती. आता काल सांगितलं एकांनी की ते मुंबईला दीक्षा झाली ना आता रिसेंट, 5 मुनींची कोणाची तरी. तर दीक्षा झाली आणि विहाराला सुरुवात केली. म्हणजे विहार चालूच आहे आणि त्याच्यामध्येच दीक्षा झाली पण आहे. आता एक कडक ऊन असलं आणि ते किलोमीटर कितीतरी 10-20 किलोमीटर प्रवास करतात. मग ते लहान असतील मुनी, आता पहिलं विहार असं म्हणा काय त्रास व्हायला लागला चालण्याचा, एकासनाचा, उन्हाचा. म्हणजे शरीरात तशी शक्ती असती नसती किंवा काय. मग असं विचारलं की ते ज्ञानातून जितकी शक्ती असती ना त्याच्याने बाहेरचं सगळं दुःख कमी होतंय, आणि नसेल तर मग लक्ष सगळं त्याच्याकडं जात आहे, काय साधना करणार. म्हणून म्हटलं पहिलं माताजी सांगतात ना, म्हणून महिला ज्ञानातून स्थिर व्हा. चारित्र्यामध्ये होणार प्रगती, नाही असं नाही, पण पहिल्यांदा ज्ञान जेवढं फर्म असणार आहे तेवढं सगळ्या परीक्षांना जिंकू शकणार आहे. म्हणून मुनी सकल व्रती बडभागी भवभोगापासून वैरागी असतात. पुढं काय, वैराग्य उपावन माई. मग मला वैराग्य उत्पन्न करायला पाहिजे तर मी काय करायला पाहिजे? मग करा ना चिंतने. 12 भावना आपल्याला म्हणले जीवन आहेत आपल्या, सत्य 12 सत्य आहेत आपल्या जीवनातले. म्हणून 12 प्रकारांनी त्या सतकडं जावा, किंवा आपल्या दिवसभरातल्या सगळ्या रुटीनला या 12 मधून घाला. म्हणजे सगळ्या घटनांमध्ये आपल्याला या 12 भावना दिसतात. जसं मागच्या वेळी सांगितली होती काय ती घटना झालेली, त्याच्यावरून ते पंडितांनी ती ट्रॉली ओढताना, तो बैलगाडी ओढताना तो दिसला मनुष्य शेतकरी, आणि त्याच्यावर असं इतकं मोठा भारा लादला होता बैलावर, ऊसाचा, असं टनानी ऊस लावलेलं त्याच्यावर, आणि त्याला चढायचा होता त्या बैलाला. मग त्यांनी पहिल्यांदा त्याला पुचकारलं, खाऊ पिऊ घातलं, माया केली, आणि नंतर हंटर वडवले. म्हणले दृश्यातच मला 12 भावना दिसल्या सगळ्या. म्हणजे किती क्षणिक आहे, प्रेम होतं का द्वेष होता. आणि त्यांनी पण जर त्यात सुख मानलं असेल तर किती काळासाठी राहिलं ते. मग असं आहे आपलं जीवन. पण आपल्याला पण लोक गोड का बोलते तो,
ऋषभ कामापुरतं लवकर शाण झाला. तू का गोड बोलतो सगळ्याशी? कामापुरतच गोड बोलत नाही. म्हणजे सगळं असं आहे संसार. किती वेळ राहणार आहे संयोग? जेवढा वेळ असतो तेवढा वेळ राहावा. गोड बोला, गोड बोलू नका म्हणत नाही, पण माग स्वार्थ नको. तर असं हे वैराग्य वाढवणाऱ्या 12 भावनांचं चिंतन सतत करायला पाहिजे. जयचंदजी छाबडांचे 12 भावना बघत होतो, आहेत समोर, तुम्हाला पाठत काय? द्रव्य रूप करी सर्वथिर, परजय थीर है कौन? द्रव्य दृष्टिया पालखो, परजय नय करी गौन. शुद्धात्मरूपंच गुरु, जग में सरनो दोय. मोह उदय जिय के वृथा, आन कल्पना होय. परद्रव्य न ते प्रीति जो, है संसार बोध. ताको फल गति चार में, भ्रमण कह्यो श्रुत शोध. परमार्थ ते आत्मा, एक रूप ही जोय. मोह निमित्त विकल्प गणे, तीन नासे शिव होय. काय सांगितले सांगा 4 भावना? अनित्य, अशरण, संसार, एकत्व. अन्यत्व पण म्हणली का आपण? एकत्व पर्यंत म्हणली. सांगा थोडक्यात काय अर्थ होतं? अनित्य भावना सांगतीये द्रव्य स्थिर आहे, पर्याय स्थिर नाही आहे. पण पर्यायाला पर्याय म्हणून बघत नाही आपण, म्हणूनच अस्थिरतेमध्ये अडकतो. ही पर्याय आहे का द्रव्य आहे? मनुष्य आहे, आज तुम्ही स्त्री आहे, पुरुष आहे, जे काय मुलगा आहे, पती आहे, पत्नी आहे, हे सगळं स्थिर आहे का अस्थिर आहे? मग त्याला स्थिर दृष्टीने पाहतोय, म्हणून अनित्यता समजत नाही. मग काल एकांचा फोन आला होता मला, तर त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी ट्रॅजेडी झाली. म्हणले मागच्या वर्षी त्यांचे पती वारले आणि त्यांना मूलबाळ नाही आहे. मग ते काय म्हणायचं, सासरी आता ते कोण नाही आहे, त्यांनी एकटेच. ते जॉब करायला कुठंतरी बाहेर होते आणि आता माहेरी आलेत. मग थोडे दिवस इकडं तिकडं असं राहत असतील काय. ते म्हणले जीवन नको वाटायला आहे. म्हणजे त्यांनी स्वतःची काळजी नाही घेतली आणि त्यांना अटॅक आला आणि ते गेले. मग त्यांनी असं गेले, मी काय करणार आहे जगून. मग मला पण खूप मरणाचे भाव झाले. मग ते घरातल्यांनी सगळ्यांनी समजावून परावृत्त केलं आहे आणि सांगितलं की धर्म करा, धर्माने तुमचं कल्याण होईल, तुम्हाला गोडी लागेल असं त्यांनी. मग त्यांनी कुठून मिळालं म्हणून माताजींकडं विचारायला फोन केला होता, येऊ दे कधी असं वगैरे. म्हटलं प्रतिक्रमणाला या, सांगतील माताजी मार्गदर्शन. तर ते सांगत होते की त्यांना त्यांच्या पतीचा द्वेष कशासाठी, म्हटलं स्वतःहून आपल्या जीवनाचा नाश केल्यासारखं. म्हटलं त्यांना काही जीवन नको होतं का. म्हटले त्यांनी काळजी घेतली नाही, त्यांनी डॉक्टरांना दाखवलं नाही, त्यांनी ट्रीटमेंट घेतली नाही. म्हटले होतं त्यांना हार्टचा त्रास होता, कोलेस्ट्रॉल वाढलेलं, BP होतं. मग त्यांनी रेग्युलर ट्रीटमेंट घेतले असते तर बरं झाले असते. आणि येऊन गेले म्हणा अटॅकमध्ये आधी, पण ते त्यातनं बाहेर पडले. पण यावेळेस असा स्ट्रोक होता की ते नाही वाचले. मग आता त्यांनी गेल्याचं दुःख करायचं का, त्यांनी ट्रीटमेंट घेतली नाही, त्यांचं आयुष्य संपलं, ह्यांना त्रास झालं म्हणून कशासाठी दुःख करायचं. म्हणजे आपण दुःख का करतो असं वाटलं तिथं की स्वार्थाशिवाय नाही करत, त्यांच्यासाठी नाही काय. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं वाईट हे त्यावेळेस विचार नसतो. मला माझं साधायला मिळत नाही, मला माझं सुख मिळत नाही, ह्याच्यासाठी दुःखी असतो जीव. म्हणून म्हटलं सगळीकडनं अनित्यता समजली तर नित्यकडं जाणार. पण आपण त्या अनित्याला शरण जातोय, ते म्हणजे नित्य असं मानतोय, म्हणून समजत नाही आहे स्वरूप काय आहे.
म्हणून म्हणलं द्रव्य रूप करी सर्व थिर, परजय थिर है कोण. पर्याय कुठं स्थिर आहे, पर्यायाला स्थिर करू शकत नाही. कुठलीही पर्याय असू दे ती नष्ट होणारच. म्हणून द्रव्य दृष्टी आपालखो, परजय नाही करी गौन. भावना आहे, बरोबर आहे की. अनित्याला पाहायचं म्हणजे काय, नित्य पहा अनित्य पाहू नका. सगळीकडे तेच तर सांगायचं पहिल्या 6 भावनांमध्ये. म्हणून 6 भावना पहिल्यांदा वैराग्याला दृढ करतात आणि पुढच्या 6 भावना म्हणले स्वरूप दाखवतात आपल्याला. म्हणजे आहे तर पहिल्यातनं पण तेच मिळणार आहे उद्देश आपल्याला. पण दृष्टी अशी निगेटिव्ह म्हणा, नित्य शरण वगैरे ह्याच्यातून संसार. पुढं बरोबर. त्यांना तसंच वाटतंय आता, माझं कसं होणार आहे. म्हणले कुठं राहायचं म्हणजे पण प्रश्न आहे, घरात राहायला नको वाटायलाय. जरी माहेरची लोक आहेत चांगली सांभाळतात, पण म्हणले मला प्रपंचात अडकूच वाटे ना आता. म्हणजे एकतर मरणाचे भाव होते ते सुटलेत तुटलेत. आता त्यांना म्हणायचे की मला आता सानिध्यात राहायचंय कुठं का असे ना. मग ते अनेक महाराजांकडे वगैरे पण गेले म्हणे. मग त्या महाराजांनी मार्गदर्शन केलं काय काय, कुठं जिथं संस्था आहेत अशा ठिकाणी राहावा, तिथं जाऊन तुम्ही दिवसभर त्यांचं पण घेतलं गायडन्स. पण त्यांनी मला म्हणाले असं की लेडीज असताना असं कुठं एकटं राहणं बरोबर आहे का. मग जिथं लेडीज असतील अशा ठिकाणी राहिलेलं सेफ असेल असं वाटतंय, म्हणून इथलं विचारलं. म्हणजे असं झालं. ते कशासाठी सांगत होते, त्यांची ती दृष्टी सुटली आहे की आपण स्वतःचा घात करायचं नाही आहे. पण आता ही दृष्टी आहे की माझं शेवट तरी नीट व्हावा, मग मला ह्या सानिध्यात राहायचं आहे. मग त्यांना सांगितलं, थोडं स्थितीकरण केलं की आपण केलेले हे पूर्वीचे परिणाम चुकीचे आहेत. कधीही आपल्याला आत्महत्येचे भाव व्हायला नकोत. कुठलाही बिकट प्रसंग असू देत, कधी जीवानी हत्येचा भाव नाही करायचा स्वतःच्या. कारण मिळालेलं भाव इतकं दुर्लभतेने आपल्याला, आणि ते जर असं नष्ट केलं तर कुठं जाऊन पडणार. म्हणून सांगितलं होणार. म्हणलं आपल्याला एकदा तुमचे ते ऐकतात काय काय, आता प्रवचन ऐकतात थोडंफार, म्हणजे काहीच परिचय नाही आहे धर्माचा त्यांना. असं थोडंफार त्यांना आत्ता यायला लागले त्या या लाईनला. तर मग त्यांना सांगितलं वाचन करा, स्वाध्याय करा, शक्य असेल तेवढं लवकर या, म्हणजे माताजी सांगतील. ज्याची तशी भवितव्यता जसं असते तसं घडणार. आपल्या भवितव्यात काय आहे हे माहीत नाही आहे. आत्ता आपलं सगळं चांगलं आहे दिसतंय, उद्या काय घडणार आहे काय माहीत आहे. म्हणजे शरीर किती क्षणिक आहे असं काय म्हणायचं. आत्ता चांगलं आहे म्हणेपर्यंत अटॅक येतो लोकांना, आणि चांगले चांगले जीव कसं क्षणात नष्ट होतं आहे, आयुष्य संपत नाही. मग म्हणून तयारी आपली ज्ञानातून ठेवायला पाहिजे की शरीर म्हणजे मी नाही आहे, मी तर जीव आहे. मग त्या समयाला तुम्हाला संबोधन करायला कोण नसणार आहे. तुम्हीच तुमच्या ज्ञानाने स्थिर असेल तर कुठली कंडिशन असू दे, कुठली वेळ असू देत, कोणी समोर असू दे नसू दे, तरीसुद्धा आपण आपलं साधू शकतो. आहे ना, मी माझं साधणार आहे, मला बाहेर कोणाचीही गरज नाही आहे, मी कोणावर डिपेंड नाही आहे. पुढं अशरण भावना काय सांगितली होती, शुद्धात्मा पंचगुरु जगमे शरणा दोय. बसा की सांग भैया, बसा की इथं समोर पांढऱ्या खुर्चीवर, कोण नाही बसणार आहे. बसा तिथंच बसा. नाही शास्त्र. शुद्धात्मा आणि पंचगुरु कोण, ऋषभ पंचपरमेष्ठी हे गुरु आहेत आपले. ते जगामध्ये 2 शरण स्थान आहे, त्याला सोडून अन्य कोणीही शरण नाही. आन कल्पना होय. मोहाच्या उदयाच्या निमित्तात हा जीव काय करतो, व्यर्थ कल्पना करतो. कोणीतरी अन्य मला शरण आहे. पतीला वाटते पत्नी शरण आहे, पत्नीला वाटते पती शरण आहे, त्यामुळं त्यांच्याच आधाराने जगतात. आणि मग एखाद्याचा जीव गेला तर असं निराधार झाल्यासारखं वाटतं. माताजी सांगतात ना नेहमी, ते मुंबईला कोणीतरी होते असे गृहस्थ, त्यांचा जीव खूप त्यांच्या पत्नीमध्ये, आणि अचानक पत्नीचा जीव गेला तर वेडे झाल्यासारखं झाले ते. आणि मग ते फोटो घेऊन तिच्याशी बोलत बसणार एकटेच रूममध्ये. ते येणारे जाणारे काय काम करणारे वगैरे असले तर ते समजवणार पण काय म्हणून नाही, ते ती माझ्याजवळ बसलीच आहे म्हणून ते बोलणार तिच्याशी. असं ते डोक्यावर परिणाम होत गेला. मग काय असं एकत्व झाल्यामुळं, म्हणजे भिन्नता जाणत नाही म्हणून
दुसऱ्यामध्ये कल्पना करतो की हे मला शरण आहेत, हे माझं आश्रयस्थान आहे, सुखाचं कारण आहे. पण जगात कोणीही शरण नाही. आपल्याला जेव्हा संकट येतं तेव्हा शरण शोधतो. चांगल्या गोष्टीमध्ये शरण असती का हो आपल्याला माहिती. म्हणजे परीक्षेला जाताना जातो का नाही सांग देवासमोर, का देवा मला पाव, देवा मला पास कर. देव काय म्हणते रे, गाढवा आधी अभ्यास कर. म्हणजे देव तिथं संकटाच्या काळामध्ये शरण वाटतो. इतर वेळेस रोज चालते, कधी तर उठलं कधी तर गेलं. सकाळी कशाला जायला पाहिजे, संध्याकाळी गेलं. असं मी विचारले हो इथं त्या मागच्या दोघांना पण, अमोलबाईंचे बायको, ह्यांचे मम्मी. म्हणलं त्यांना, माधुरी बाबींना म्हणलं देव एवढ्या जवळ आहेत, किती आपण धर्म करता. म्हणजे त्यांच्या मुलीचं लग्न झालं म्हणून विचारलं आपलं तिथं, ती करते का नाही सगळं, मंदिरात जाती का, स्वाध्याय करते का. हो म्हणले, सगळं सांगितलंय तिला, जात जा, स्वाध्याय करत जा. म्हणलं तुम्ही किती जाता. ते म्हणे मला वेळच मिळत नाही, मग मी संध्याकाळी जाते म्हणल्या. म्हणलं किती दूर आहे असं मंदिर, किती वेळ लागतो मंदिरात जायला. कसं म्हणजे इम्पॉर्टन्स कसं नसतंय बघा की, असं मला म्हणायचं आहे. ज्याला करायचं ना ते किती किलोमीटरवरून येतो भैया, असं दुरून येऊन करत धर्म. पण ज्याला असं जवळ असतं त्याचं व्हॅल्यू नसते. असं सोलापूरमध्ये पण व्हायचं. महाराजजी होते मंदिरामध्ये, तर कुठून कुठून यायचे लोक, गावाबाहेरून प्रवचनाला यायचे किंवा दर्शनाला. इवन आत्ता पण प्रवचनं चालायची जेव्हा आळंदकर काका वगैरे होते, दुरून यायचे सगळे गावाबाहेरून. आणि मग ते आता राहायला गावात आले तर कुठं काय, वेळ मिळाला तर जायचं, नाही तर नाही जायचं. म्हणजे काय म्हणायचं, ते दुर्लभ असते ना ती गोष्ट, त्याचं जास्त मोल. आणि ज्याला प्राप्त झाली आहे ना गोष्ट, ती त्याची व्हॅल्यू नसती. म्हणून आपल्याला मिळाली आहे ना ही पर्याय सुद्धा दुर्लभ आहे. मग त्या प्राप्त पर्यायाची व्हॅल्यू समजून घ्या, तर वेस्ट जाणार नाही भव आपला. पुढच्या भवांमध्ये फिरत राहावं लागणार नाही. पुढं, परद्रव्यन ते प्रीती जो हे संसार बोध. म्हणजे काय सांगायचं आहे, निकीला बोलवा की बस तिला ऐकायला. संसार भावना काय सांगायची आहे. हेच संसार आहे. म्हणजे दोन मध्ये अडकण्याचा भाव हाच संसार आहे का. त्याला संसार का म्हणायचं. परात अडकण्याचा भाव त्याला संसार असं का म्हणलं. एकट्याचा संसारच नसतो. म्हणजे परिणामातून सुद्धा अडकलेलाच असतो तो. जरी एकटा कोणी राहतोय ना, जरी म्हणलं कोणी दीक्षा घेतलेली आहे, पण जर अटॅचमेंट असेल ना परिणामातून, तरी तो जंगलात असला तरी सुद्धा संसारी आहे. आणि घरात असणारा जर विरक्त असेल तर, भरत चक्रवर्ती सगळ्यामध्ये राहत होता तरी वैरागी म्हटला जात होता. म्हणून म्हटलं की संसार आहे कुठं, परिणामांमध्ये. बहिरंगामध्ये, संयोगामध्ये संसार नाही आहे. संसार कुठं आहे, आपल्या परिणामात आहे. त्याचं फळ काय आहे, 4 गतीमध्ये भ्रमण. म्हणून हे जीवा स्वतःचा शोध घे. संसार भावना सांगितली. एकत्व भावना काय सांगितली, परमार्थाने आत्मा हा एक रूपच आहे. जोय म्हणजे काय, एक रूप ही जोय आहे असेल, असंच असेल. मग मोह निमित्त विकल्प घने, तीन नासे शिव होय. मोहाच्या निमित्तामध्ये अनेक विकल्प करून हा जीव काय करतो, त्याला नष्ट केलं त्या विकल्पांना तर शिव होतो. म्हणजे मोक्षाला प्राप्त होतो. म्हणजे एकत्वाची भावना करा, त्या स्वरूपाला जाणा एकत्व रूप, तर मोक्षाची प्राप्ती होणार. अपने अपने सत्व को सर्व वस्तु विलसाय, ऐसे चितवे जीव तब परते ममतन थाय. सांगा एवढंच पहिलं ना, पुढे जाऊ. आपल्या आपल्या सत्वाला, सर्व सत्वामध्येच राहतात सर्व वस्तू, म्हणून ते विलसाय म्हणजे शोभित होतात असं सांगायचं. म्हणजे जयचंद छाबडांची स्टाईल काय आहे पंडितजींची, की सगळीकडून स्वरूपाचा बोध देत आहेत. म्हणजे इकडं अन्य भावनांमध्ये वगैरे संसाराचं स्वरूप दाखवतील 12 भावना,
पण हे तत्वाला धरून आत्म्याला धरूनच सगळं कथन करतायत. म्हणजे आता इथं सांगतायत काय, अन्यत्व भावनेमध्ये सगळीकडे काय सांगितलं, जीवापासून हे अन्य आहे, ते अन्य आहे, ते भिन्न आहे. अन्यत्व म्हणजे काय म्हटलं ते तुमचं आपल्या अन्यत्व भावनामध्ये हुकुमचंद भारिलजींच्या पुर अन्य है काय, पुरजन है भिन्न परिजन, भिन्न पुरजन, भिन्न ही प्रियवाम है भिन्न भगिनी, भिन्न जननी, भिन्न ही धनधाम आहे. सगळं भिन्न भिन्न आहे हे सांगणं ही अन्यत्व भावना वाटते. पण ह्यांची स्टाईल कशी आहे, प्रत्येक वस्तू स्वतःच्या स्वरूपामध्ये राहती, त्याने शोभती, हेच अन्यत्व आहे. म्हणजे तुझ्यापासून भिन्नता कशी आहे त्यांची हे याच्यातून समजून घ्यायचं आहे. प्रत्येक वस्तू स्वतःमध्ये आहे, हेच अन्यत्व आहे. ते आपल्या आपल्या स्वरूपाला सोडत नाही. ऐसे चितवे जीव तब, जेव्हा जीवाला हे समजेल की ती वस्तू त्याच्यामध्ये, म्हणजे कोणाला सांगायचं आहे, जसं म्हणलं आता माझी आई, माझे वडील, माझं घर, माझं धन, ह्याच्यात तुमचं एकत्व राहत आहे ना, तर तिथं सांगतायत की ती वस्तू त्याच्या स्वरूपामध्ये शोभती आहे, म्हणजेच तुझ्यापासून भिन्न आहे. मग तू त्याला माझं करायला जातोयस तर त्याच्या स्वरूपातून काढतो आपण त्याला, असं झालं. म्हणजे माझ्या स्वरूपात मिसळण्याचा प्रयत्न केल्यासारखा. मग प्रत्येक वस्तू आपल्या आपल्या स्वरूपात शोभित आहे काय, ती त्याच्याच ठिकाणी चांगली आहे, दुसऱ्यामध्ये मिसळायला जात नाही, हीच अन्यत्व भावना आहे. म्हणून सांगायचं आहे माझं स्वरूप सुद्धा माझ्यामध्ये अबाधित आहे, मी कोणाशीही मिसळायला जाऊ शकत नाही. असं जेव्हा जीव जाणतो तेव्हा परामध्ये ममत्व राहत नाही. पुढं, निर्मल अपनी आत्मा देह पावन गे, जानी भव्य निज भाव को या सो तजोसने. कुठली भावना आहे, अशुची भावना. काय सांगितलं, जोरात सांग, जोरात. निर्मल अपनी आत्मा म्हणजे आपला आत्मा निर्मल आहे, देह अपावन गे, देह अपवित्र, गेह म्हणजे काय, घर, गृह, घर आहे. देह हे काय आहे, अपवित्र घर आहे. कोणाचं देह, शेजारच्याचं. माझं म्हण, माझं आपलं काय, सगळ्याचं एक आहे काय. माझं शरीर कसं आहे, हे ज्या शरीरात मी राहतोय त्याला माझं म्हणतोय ना, तर हे शरीर अपवित्र आहे, घाण आहे, कुठल्याही रीतीने त्याला चांगलं बनवू शकत नाही. कुठलीही वस्तू त्याच्या संगमध्ये येऊ दे तर काय म्हटलं त्याच्यामध्ये, जो वस्तू पल भर काय, इस देह के संयोग में जो वस्तू पल भर आएगी वह भी मलिन मलमूत्रमय दुर्गंधमय हो जाएगी. हे शरीराचं रूप असं आहे की कितीही चांगली वस्तू आणा, चंदन लावा, सेंट लावा, साबण लावा, कितीही त्याला सुंदर बनवायचा प्रयत्न करा, पण ती वस्तू घाण होऊन जाईल. अशी म्हणतात ते काय वक्त्यांनी सांगितलं, शरीरासारखी फॅक्टरी नाही आहे जगात जी अन्नाला पण मल करून टाकते. अशी कुठलीही फॅक्टरी जगात नाही आहे. एवढं खराब आहे हे शरीर, आणि त्याला मी माझं म्हणतोय, त्याच्याशी एकत्व करतोय, आनंद मानतोय. कुठं गेलो, हां, निर्मल, आपली आत्मा निर्मळ आहे आणि देह अपवित्र आहे असं जो जाणतो तो त्याच्याशी स्नेह तुटतो, त्या शरीराशी, त्या पराशी स्नेह त्याचा तुटतो, हे सांगितलं. पुढं, आत्म केवल ज्ञानमय निश्चय दृष्टी निहार, सब विभाव परिणाममय आश्रव भाव विडार. सांगा प्रियाबेन. आत्म केवल ज्ञानमय निश्चय दृष्टी निहार. आत्मा केवल ज्ञानमय आहे, निश्चयाने निहार पहा. कुठली भावना आहे, आश्रव भावना. सबविभाव परिणाममय आश्रव भाव विडार. विभाव परिणामामुळे आश्रव होतो.
किंवा तेच आश्रम आहे. सगळे विभाव हे आसरव भावरूप आहेत. विभाव परिणाम आसरव भावरूप आहेत. त्यांचा तू विडार म्हणजे नाश कर, त्याला त्याग कर. जेव्हा आत्म्याची दृष्टी करणार तिकडं विभाव परिणाम नष्ट होणार आहेत. इथं पण तेच सांगायचं. आसरव भावांचं स्वरूप नाही सांगितलं तर आत्म्याचं स्वरूप सांगितलं. निश्चयाने तुला आत्माच शरणभूत आहे, आसरव नाहीत. असं कुठं आपल्याला वाटतं कधी की माझे आसरव मला करायला पाहिजेत, म्हणजे मी विचार करतो ते बरोबर आहे, असं कधी वाटतं? शुभ भाव करतो त्यावेळेस. बर, म्हणजे संसारातलं कर्तव्य हे मला करायला पाहिजे. पैसे कोण कमवणार? कमवायला पाहिजेत. कसं घर चालवणार? म्हणजे तिथं पुष्टी केली की नाही स्वतःची सहजतेने, मग काय भाव करायचे? आम्ही करायचे नाही तर कोण करायचे? तुम्ही करायचे का? असं म्हणणं. मग काय करायचे भाव? स्वयंपाक मी करणार नाही तर कोण करणार? करावं तर लागणार की. करणार तर मीच करणार. कोण करणार? कोणी नसतं सोहळ्यात, मीच एकटी करते. काय असं कधीच म्हणायचं नाही. आम्हा सांगतात ना, करता आपल्या शब्दातून जरासं जरी आलं ना, मी केलेलं सगळं पाण्यात, असं सांगतात. म्हणून दुसरा म्हणून देत चालतंय. किती कष्ट आहेत त्यांना, इतकं वय झालं तर इतकं करतायत, असं दुसरा म्हणून देत. तुम्ही त्याला उलट विरोध करा, नाही मी करणारा नाही, मी जाणणार आहे. पण आपण त्याला पुष्टी कसं सहज करून जातो माहिती आहे का? खरंच मी किती करतो असं आपण दाखवतो. प्रज्वल खूप धर्म करतो. काय म्हणायचं प्रज्वल? मैन खूप कष्ट करतो असं म्हणलं तर आपल्याला त्या कर्तृत्वाकडे जातो लक्ष. आणि ते उलट दृष्टी अशी काढायची त्यातनं की त्यातनं म्हणजे कुठं गेलं, पर्यायात गेलो का नाही, सहजतेने जातो. आणि त्या आसरव भावाला आपलं मानतो, त्यात सुख मानतो सहज. म्हणून सांगतायत काय, आसरव भावाला भिन्न जाण, विभाव जाण. कधी जाणलं जाणार असं, जेव्हा स्वभाव समजणार. काय स्वभाव? म्हणा मी अकर्ता आहे. आजपासून मी कधीही असं म्हणणार नाही मी केलं. आपल्या तोंडातून येऊ नये हे संस्कार करायचे तो आपल्यावर. केलंय की अनादापासून तेच केलंय. करणारा हेच घोकलंय आपण, हेच संस्कार केलेत स्वतःवर. ह्याच्या पुढं नाही करण्याचं. मी कोण आहे? अकर्ता आहे. सगळं होणार आहे की तुमच्याकडनं, आणि तुम्ही नाही केलं तरी होणार आहे ते. पण मी करता ही बुद्धी आपली आहे ना, असं तुम्ही मला सांगायचं रोज आणि मी तुम्हाला सांगायचं. चालतंय, सावध करायचं. आसरव भाव नाश करणारे आहेत, नाही तर आपला सगळा संसार आहे ना, संसारातले सगळे भांडणं आहेत ना, सगळी याच्यामुळंच आहेत. आसरवामुळं. म्हणजे आसरव माझे आहेत चुकीचे भाव, आणि त्याच्यात मी अडकतो, म्हणून संसार आहे. जावाजावांमध्ये का भांडणं असतात? का नवरा बायकोंमध्ये भांडणं असतात? तेच आहे, मी करतोय तू करत नाही आहे. असं काहीतरी पडलेले असतात विचार. म्हणून त्या आसरवाला भिन्न जाणा, विभाव जाणा. आत्मा त्यापासून भिन्न केवल ज्ञानमय आहे. पुढं, निज स्वरूप मेलीनता निश्चय संवर जानी समिति गुप्ति संजम धरम धरे पाप की हानी. सांगा. जोरात. बरोबर. बघितलं होतं मागच्या वेळी आपण. कुठल्या कुठल्या प्रकाराने संवर होतो. संवर म्हणजे ऋषभ, संवर म्हणजे आसरव म्हणजे उद्या पेपर आहे, अभ्यास करायचा. हे आसरव झाले बरं का. आणि आजचा पेपर संपला, छान गेला. मग संवर झाली का निर्जरा? आसरवच आहे. अजून एक राहिलाय म्हणून. म्हणजे त्याच्याविषयी जे आकुलता विचार आहेत ना सतत, त्याला म्हणायचं आसरव. आणि ते स्थिर नाही राहू देत आपल्याला. आणि पेपर जरी संपले तरी सांग किती निर्विकल्प. नाही ना, पुढं आहे परत टेन्शन. काय कोर्स करायचा आहे, रिझल्ट लागायचा आहे, पुढचं काय करायचं आहे. सगळे हे आसरव आहेत. म्हणून जेवढं एका आसरवात अडकणार ना, तेवढं पुढं अडकत जाणार, हे सांगितलं. मग काय करा, संवर. कशाने संवर होणार? निजस्वरूप मेलीनता निश्चय संवर जानी. मी तर ह्या सगळ्या आसरवांना सुद्धा जाणणारा आहे.
ते विभाव करणं, ते व्यग्रता करणं हे माझं स्वरूप नाही आहे. आत्म्याला जाणलं तर सांगितलं निश्चय संवर होतो. त्या समयाला ते म्हणजे बघा ना, एकदा प्रयोग करून जेव्हा ध्यान करतो, जाणतो ना स्वतःला मी निर्विकल्प आहे असं म्हटल्यावर तिथं कुठला आश्रव राहिलाय हो आपल्याला, म्हणजे विचार कुठं राहिले तसे जे की आपल्याला कर्मांना बांधतील, कर्म आपल्याकडे येतील, असं काय राहिलं त्या समयाला. जेवढं का असे ना तुम्ही निर्विकल्पतेमध्ये जाताय तेवढं त्या कर्मांना रोख मिळाली सहज. म्हणून म्हटलं संवर पण करायचं नाही आहे, होणार आहे, फक्त तुम्हाला पुरुषार्थ स्वतःमध्ये करायचा आहे. तोच निश्चय संवर आहे. मग त्याच्या कशाने होतो तो हे सांगितलं खाली. समिती, गुप्ती, संयम, धर्म जेव्हा हे धारण करतो तेव्हा पापाची हानी होते. समिती म्हणजे 4 हात जमून बघून चालायचं. काय एरिया समिती, त्याच्याने काय होणार आहे? पाप थांबणार आहे. पापाची हानी कशी होणार? निश्चय समिती सांगायची आहे. निश्चय संवर सांगितलं ना त्याने, निश्चय समिती, निश्चय गुप्ती, निश्चय संयम, निश्चय धर्म, याच्याने पापाचा नाश होणार आहे. बहिरंगामध्ये त्या क्रिया घडणार आहेत तुमच्याकडनं, पण पहिल्यांदा निश्चय धर्माला प्राप्त करा. आणि मग सगळे शब्द वेगळे घेतलेत, पण अर्थ काय आहे मागं? शुद्धात्मानुभव. जिथं अनुभव आहे तिथं समितींचं पालन आहेच, तिथं गुप्ती आहेत, संयम आहे, धर्म आहे, त्याच्या निमित्तात पाप नष्ट होणार. पुढं संवरमय है आत्मा, पूर्व कर्म झड जाय, निज स्वरूप को पाय कर, लोक शिखर ठहराय. काय त्याच्यात? जपत आहे. बर म्हणा, हे सांगा अर्थ काय? कुठली भावना आहे? निर्जरा भावना. आत्मा कसा आहे? संवरमय आहे. म्हणजे आत्म्याला जाणलं असताना संवर बहिरंगात होतोय, संवर करावा लागत नाही. पापाला थांबवायचं आहे, पुण्याला थांबवायचं आहे, थांबणार आहेत ते. जेव्हा तुम्ही निष्पाप स्वभावाला जाणणार तिथं पुण्यपाप दोन्हीही संवर होणार त्यांचा. असा संवर स्वरूप आत्मा आहे, ज्याला जाणलं असताना पूर्वकर्म झड जाय. तिच्यात बघ म्हणजे काय? सगळ्या कर्मांची निर्जरा सहज होते. जे काय पाप साठलेलं आहे ना त्याला एक एक करून नष्ट करायची गरज नाही आहे. जेव्हा निष्पाप आत्म्याला बघतो त्यावेळेस तिथं बहिरंगामध्ये कर्मांची निर्जरा होतेच. मग असं ते त्यांच्यावरनं मला फार विचार झाला, म्हणून त्या लेडीज कोण आहेत त्यांच्यावरून. म्हणजे एवढे दिवस त्यांना ते म्हणले मला, मी जन्मल्यापासून आजपर्यंत धर्म नाही केला, पण आज मला धर्म करायचे भाव. म्हणजे असे भाव व्हायला सुद्धा वेळ यावी लागते. असं वाटलं की काय म्हणायचं, पूर्वकर्म झड जाय, काहीतरी ते निर्जरा झाली आहे कशाची तरी. म्हटलं त्यांचा वियोग सुद्धा तुम्हाला बोध देणार आहे. त्यांनी उलट तुम्हाला धर्माला लागा हे संधी दिली आहे म्हणलं. कारण तुम्ही ते असेपर्यंत धर्म केला नाही आहे, म्हणजे त्यातून पण त्यांनी तुम्हाला स्थिर करायचाच प्रयत्न आहे. म्हणून चांगलं घ्या, जे काय घडलं ते, जे झालं ते चांगल्यासाठी झालं हाच विचार करायचा. अशा निमित्तात पूर्वकर्म नष्ट होतात. निजस्वरूप को पाय कर, लोक शिखर ठहराय. निर्जरेचे स्वरूप सांगत बसले नाही आहेत, परत आत्म्याकडं नेलं. जेव्हा जीवा तू निजस्वरूपाला प्राप्त करतो तेव्हा लोक शिखर कुठे आहे? लोकाग्र म्हणतात ते बहिरंगामध्ये, ती सिद्धशिला म्हणा, आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये पोहोचतो म्हणजेच तेच शिखर आहे. तर ते तिथं जाण्यासाठी पुरुषार्थ करायचा नाही आहे, तर स्वभावाला जाणलं असताना बाहेर कर्मांचा नाश होतो, ते स्थान मिळतं आणि निर्विकल्पता प्राप्त होते. लोकभावना. लोकस्वरूप विचारिके, आत्मरूप निहारी, परमार्थ व्यवहार गुणी, मिथ्या भाव निवारी. सांगा प्रियभा. लोकस्वरूप विचारिके, आत्मरूप निहारी. लोकांचा विचार करून स्वतःच्या लोकांचं लोक म्हणजे सगळं स्वरूप लोकाचं जे काय आहे ते जगाचं.
जगाचं स्वरूप समजून काय करायचं? आत्मस्वरूप पहा. लोकाला पाहत बसू नका. म्हणजे जे काय मिळत आहेत ना दृष्टांत ऐकायला आपल्याला बघायला बाहेरचे सगळे, तर त्यातून पण त्यांच्याकडे पाहत नाही बसायचंय. त्यातून मला काय फायदा आहे? तुमच्या पण बाजूला अनेक असे प्रसंग आहेत, प्रत्येकाचं वेगळं वेगळं लाईफ आहे, दिसतंय ना, ते पण लोकस्वरूप आहे. म्हणजे वस्तूचं स्वरूप प्रत्येकाचं प्रत्येकाच्या पुण्यपापानुसार भिन्न भिन्न आहे. मग ते बघून आपण बोध घेत नाही ना, त्यामुळं धर्म कळत नाही, त्यामुळं वैराग्य होत नाही, त्यामुळं आत्मा काय समजत नाही. मग सगळ्या घटना, सगळ्या गोष्टी, सगळे संयोग सुद्धा मिळालेले आपल्याला बोध देणारे असतात. जसं सांग काय लाईफमध्ये बोध मिळाल्यासारखं? मला म्हणजे सगळ्यांकडे बघितल्यावर पण वेगवेगळे बोध मिळाले. सांगा प्रिया भाभी, असं काय झालं जीवनामध्ये? किंवा आहेत अशा अनेक गोष्टी असतात जे की जवळपास असणारे, जसं तुमचे दादा सांग, त्यांना असं लाईफ मिळालं. म्हणजे आता कोण मंदबुद्धी असतात, कोणी हँडिकॅप्ड असतात, कोणी अपंग विकलांग असतात. असा का भाव मिळाला? मनुष्य भाव मिळाला, संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त पर्याय मिळाली, धर्म मिळाला, पण सानिध्य मिळालं, पण किती दुर्लभता आहे पुढं तेच सांगणार बोधी दुर्लभ भावनामध्ये. म्हणजे हे पण आपल्याला बोध घेण्यासारखी आहे ना घटना. त्यांना असं लाईफ मिळालंय. आता एक मुलगा बघितला मी, लहान आहे, त्याला पण थोडंसं काय म्हणते ते चॅलेंज्ड म्हणतात ना, काय म्हणतात चॅलेंज बेबी म्हणतात. फिजिकली नाही, मेंटलीच की. म्हणजे त्या क्लासमध्ये जिथं असतात ते बाकीच्या मुलांपेक्षा कमी आहे. वेडा आहे असं नाही, खूप मागं पडलेलं आहे असं नाही, पण बोलणं येत नाही, किंवा लगेच उत्तर द्यायचं म्हटलं तर सुचत नाही, किंवा ग्रास्पिंगला फास्ट नाही. मंद पण म्हणायचं नाही, कमी, थोडंसं सगळ्यांपेक्षा कमी. त्याच्या लेवलचे जे काही मुलं असतील ना, आता दुसरी तिसरी चौथीचे असे वगैरे, तर त्यांच्या सगळ्यांच्या लेवलनी हा कमी आहे. असा एक मुलगा. तर असं वाटलं की काय कमी होती, आईवडिलांनी काय कमी केली का? म्हणजे तुम्ही तुमच्या परीने काय नाही देणार त्याला, सगळं द्याल की, पण त्याला तसं लाईफ का मिळालं? म्हणजे आपल्याला किती भाग्यवान आपण की आपल्याला सगळं मिळालंय. काय नाही मिळालं असं नाही आहे माझ्याकडं. सगळं विकलांग नाही आहे, आपण मंदबुद्धी नाही आहे, किंवा रुची नाही आहे असं नाही आहे. सगळं मिळालं तरी पण धर्म मिळालाय. मग किती फायदा करून घेतोय त्याचा, किती करून घ्यायला पाहिजे. सगळं करणार आहे की तुमचा संसार सोडणार नाही आहे, पण त्यातून पण आपल्याला किती उपयोग द्यायला पाहिजे ह्याच्यासाठी. थोडा वेळ काढा आणि स्वाध्याय करा. म्हणजे मी आता एका पंडितांचं प्रवचन ऐकलं, त्यामध्ये त्यांनी इतकं जोर दिलंय ना स्वाध्यायावर की तुम्ही आज स्वाध्यायाची रुची सुटली आहे सगळ्यांची. त्यामुळं म्हणले घरातलं गबाळ काढायचं तर पहिल्यांदा लोक जिनवाणी काढायला लागले. किती महत्त्व राहिलं. म्हणले पूर्वी लोक देव म्हणून ठेवायचे घरामध्ये जिनवाणीला. आज तेच म्हणले कबाडीच्या हाताने जात आहे कुठं, आणि त्याच्यामध्ये लोक भेळपुरी खात आहेत. काय आहे त्याच्यावर लिहिलेलं म्हणले नमोकार मंत्र. किती दयनीय गोष्ट आहे ही. म्हणून म्हणले काढा 5 मिनिटं वेळ काढा आणि स्वाध्याय करा. काय आपल्याला त्याच्याने लॉस नाही आहे. वेळ नाही आहे असं नाही. काय ऋषभ, काय काय करायचं सांग आता. उद्यापासून संपल्या परीक्षा, सगळी जिनवाणी वाचून काढणार सांग. म्हणजे हे ठेवा ना ध्येय थोडंसं आपल्याला, की आपल्याला पण वाचलेलं कळावं धर्मात काय आहे. त्याच्याने तुम्हाला सुख आहे हो, दुसऱ्या कोणाला नाही आहे. त्याच्याने काय कोणाला दाखवायसाठी असं नाही आहे. माझं लाईफ बदलणार आहे हे ज्याला वाटेल ना तो वाचन करेल. तर त्या जिनवाणीचं महत्त्व कळायला पाहिजे. कशासाठी सांगत होते? तर संयोगात आलेल्या प्रत्येकाच्या स्वरूपावरून, त्यांच्या लाईफवरून सुद्धा आपल्याला लोकाचं स्वरूप समजतं. तर लोकस्वरूप विचार के आत्मरूप निहारी. त्या सगळ्यांचा विचार करत बसायचं नाही आहे, मला माझा विचार करायचा आहे. जसं ते पूजाच्या आजी त्या सांगत होत्या काहीतरी, त्यांचं लाईफ सांगत होत्या हो काल परवा, की म्हणल्या लहानपणापासून मला असं इतकं दुःख होतं, इतकं कष्ट होते, आई वडील असे ते काय कष्ट करणारे शेतकरी वगैरे. मग हे ह्यांना अनेक वेळा मरणात ह्या परत आल्या. म्हणजे मरायला सोडल्यासारखं. कारण घरात काय खायला प्यायला नाही म्हणल्यावर तिला कुठं पण बसवणार म्हणे कुठल्या तरी घरामध्ये. मग कोण येऊन काय दिलं तर खाणार नाही खाणार, त्यांचं लक्ष नाही आई वडिलांचं असं.
मग ते अनेक वेळा मरणातनं त्या परत आल्या असं त्यांचं लाईफ सांगत होत्या त्या. म्हणजे कशासाठी, त्यांच्याकडं पण पाहून आपल्याला हे समजायला पाहिजे इतकंपर्यंत लाईफ का मिळालं. त्यांचे सगळेजण वारलेत म्हणले, भाऊ बहीण जे काय असतील ना आत्तापर्यंतचे, हे सगळ्यात छोट्या, आणि मग त्या एकट्या जगल्यात. मग मी का जगली असं त्यांचं भाव उलट. म्हणलं भाग्य आहे आपलं की उदंड आयुष्य मिळालंय, इथं संयोग यायचा होता काहीतरी असं सानिध्यात. ते माताजींना भगवान म्हणतात. हां, भगवानकडे मला घेऊन चल म्हणतात. म्हणजे दृष्टी बघा की एखाद्याची, असं झालं असते का भाव तिथं राहून. म्हणजे काहीतरी सानिध्य मिळायचं असतं, काहीतरी केलेले असतात पूर्वीचे परिणाम, त्याचं फळ. मग हे त्यांचं पण लोक स्वरूप समजून आपल्याकडं बोध मिळतो. म्हणजे आपल्याला असं सानिध्य सहजतेने मिळालंय, त्यांना जे काय म्हणायचं, त्यांना चुकून मिळालंय, आपल्याला भाग्याने मिळालंय, पण आपण त्याचं किती मोल करतो. जसं सांगितलं, एक मनुष्य होता हो, त्याच्याकडं गरीब होता आणि त्याच्याकडं सोन्याची थाळ होती एक, आणि तो घरात कोणाला माहीत नाही, आणि तो काय करायचा, काढायचा, घरात कोण नसताना त्यात जेवायचा आणि ठेवायचा धुवून वगैरे करून, सगळं झाकून लपून, घरात कोणालाच त्याच्याबद्दल काय माहीत नाही आहे. आणि मग त्याला असं विचारायचं की ठीक आहे हे काढू आपण, पण त्यासाठी योग्य पात्र कोणीतरी असेल तर त्याला त्याच्यामध्ये भोजन द्यायचं. आणि एक दिवस गावामध्ये कोणीतरी साधू आले. मग ते साधू अनायसे ह्यांच्या घरी जेवायला येणार होते. म्हटल्यावर मग आता ह्याचा विचार आला की साधू आहेत आणि मग त्यांना आपल्याला हे योग्य पात्र आहेत त्यांना देऊ आपण त्याच्यामध्ये जेवायला. साधू आले घरी आणि जेवायला बसणार म्हटल्यावर तो गेला खोलीमध्ये, पेटी उघडली आणि ते थाळ काढणार. तेवढ्यात विचार आला, म्हटले साधूंना काय त्याच्याबद्दल, ते काय थोडी छान म्हणणार आहे, ते इकडच्या गावातनं तिकडं फिरणार, त्यांना त्याच्याबद्दल काय लोभ असतंय, नको म्हणले, त्यांना कशाला ह्याच्यात द्यायचं, ठेवून टाकला. कोणाला कळलं पण नाही. साधू जीवन निघून गेले. मग ह्याचा विचार की म्हटला अजून कोणीतरी चांगलं पात्र असताना ते काढू. मग एक दिवस मंत्री आला, काहीतरी शहानिशा करत असं, आणि ह्याच्या घरी येणार होता. म्हटल्यावर तो विचार केला मंत्र्याला जेवायला बोलवू आणि त्याला ही थाळ देऊ आपण. आणि मंत्री आला, बाहेर जेवायला बसणार, हा गेला आणि थाळ काढणार. विचार काय आला, म्हटलं हा मंत्री आहे, मंत्र्याला कशाला द्यायचं, राजा असतं तर एखाद्या वेळेस दिलं असतं. म्हटलं मंत्र्याला कशाला, राजाला देऊ. परत ठेवली आणि मंत्री जेवून गेला. आणि योगायोगाने असंच झालं की राजा आला होता. पण प्रसंग काय घडला होता, कुठल्या तरी राजाशी हारून हा राजा लपत छपत तिथंपर्यंत आला होता आणि आता ह्याच्या घरी येणार होता. मग येऊन बसला तो आणि हा विचार करतोय राजाला तर द्यायचं होतं, पण असल्या राजाला, कुठला तरी कर्तबगार पराक्रमी असेल, जिंकलेला असेल तर त्याला दिलं तर वेगळं, म्हणजे ह्याला कशाला द्यायचं, ठेवून टाकला परत आत. कोण जेवलं हो त्याच्यात. असं करत लाईफ गेलं त्याचं, मेला तो. घरात कोणालाच माहीत नाही की त्याकडं ती थाळ होती. आणि ती असं ठेवून ठेवून किती दिवस तरी गेलं तर सगळं त्याचा कलर बदलला असेल, काळवंडली असेल तर त्यांच्या मुलांनी सुनांनी वगैरे सगळं त्याचं सामान आवरलं. त्यातनं ते काढताना त्यांना ती थाळ दिसली बरं का. मग ते म्हणले काय ठेवतात वडील असलं, काळी भोर थाळ झाली आणि असली ठेवायची असती, ते पण पेटीत झाकून. म्हणले काय कळतं का नाही वडिलांना. ती थाळ घेतली आणि कुत्र्याला त्याच्यामध्ये अन्न भरून ठेवलं. ते रोज कुत्रा त्याच्यात जेवत होता. काय झालं पात्र. म्हणजे असं आपण पण पात्र पर्यायाचा उपयोग करतोय. कोणाला द्यायची, करू की धर्म काय करायचं जागी, हेच शरीर आहे ना, हाय जवळ आपल्या, कधीतरी करायचंच. असे करून आपण आपले सगळे भव वाया घालवले. म्हणून सांगतायत मिळाले जर आपल्याला दुर्लभतेने तर त्याचा वापर स्वतःसाठी करा आणि आनंद भोगा. सांगा प्रिय बाहेर जाणा मी ज्ञानमय जीव आहे. जाणणे हे माझे कार्य आहे. मी ज्ञानानेच जाणतो. मी ज्ञानालाच जाणतो.
क्रोध, मान, माया, लोभ हे कशाय माझे स्वरूप नाही. मी तर चैतन्यमय, ज्ञानमय, आनंदमय जीव आहे.